तेव्हा महिला उद्योजक म्हणून, त्यातून खास मराठी महिला उद्योजक म्हणून तुमच्यासमोर कोणती आव्हानं होती? ॲक्च्युअल सांगू का, त्या बाबतीत मी भाग्यवान आहे. मला आव्हानं अशी अशी आव्हानं नाही खूप आली. कारण मी जसं गोडबोलेच्या दुकानामध्ये सामान ठेवायला लागले, माझं माल ठेवायला लागले. त्याच्यानंतर बाजूला दादरला सर्वोदय. नाही म्हटलं ते महाराष्ट्रीयन पदार्थाची जी एक पॉकेट्स असतात, दादर, पार्ला, गिरगाव, ठाणा अशा ठिकाणी, डोंबिवली. हां, तर तसं मी दादर म्हणजे माहेर माझं दादरचं, त्यामुळे दादरला सर्वोदयमध्ये ठेवलं होतं. आणि त्या सर्वोदय स्टोअरमध्ये सामान ठेवलेलं असताना मला त्यांनी मेसेज दिला की मॅडम, एक जण ग्रहस्थ आले, ते हे त्यांचं कार्ड आहे, यांना तुम्ही जाऊन भेटा. तर त्यांनी सांगितलं, हा माल घेऊन ज्या बाई येतील त्यांना मला भेटायला पाठवा. आणि ते कोण होते तिथे? ते रिलायन्सचे मिस्टर आद्ये, विनय आद्ये म्हणून होते. त्यानंतर आम्ही भेटीला गेलो आणि अशी माझी रिलायन्समध्ये एंट्री झाली. ती रिलायन्समध्ये एंट्री झाल्यानंतर मला कळलं बारकोड लागतात, मॅन्युफॅक्चरिंग डेट लागते, म्हणजे तुमच्या लेबलवरती काय काय लागतं हे सगळं त्याचं तिकडे मला शिक्षण मिळालं की बारकोड म्हणजे कसे करायचे तयार. म्हणजे तुम्हाला जे आव्हानं म्हणलात ना, ते आव्हान माझ्या एवढं पुरतंच होतं की ते मला शिकून घेणं होतं की तुम्हाला बारकोड तयार करायचे, ते लेबलिंग करायचं, लेबलवर काय काय हे करायचं, मग FSSAIचं लायसन पाहिजे, ते लायसन काढायला काय काय करायला लागतं, अशी मग त्यावेळेला आवश्यक ती लागणारी सगळी माहिती. कारण ते समोरून ते आलेलं आहे, तर रिलायन्समध्ये मी माझं पाकीट ठेवणार नाही, कारण मला हे सगळं करायची भीती वाटते, असं नाही करून चालणार नाही. करेक्ट आहे. आणि त्यावेळेला नवीन नवीन गोष्टी येत गेल्या. म्हणजे आपण नुसता चिवडा हा पॅकेटमध्ये भरला आणि विकला असं होत नाही. त्याच्यात न्यूट्रिशन व्हॅल्यू, त्याचं स्टॅच्युरी कंप्लायन्स, MRP, या FSSAI लायसन्स नंबर, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या पाठीशी लोक उभे राहतात. म्हणजे जसं न्यूट्रिशन व्हॅल्यू गव्हर्नमेंटने पहिल्यांदा दूध काढला की न्यूट्रिशन व्हॅल्यू प्रत्येक पाकिटावर असलीच पाहिजे. बरोबर. तर त्यावेळेला न्यूट्रिशन व्हॅल्यू काढणं हे इतकं स्वस्त नव्हतं. आणि माझे तेव्हा 25 प्रॉडक्ट होते. तर 25 प्रॉडक्ट बाजारात आणायचे, तर पर प्रॉडक्ट काही हजारात खर्च करणं हे मला परवडणार नव्हतं.